विकासराव जाऊन आज तब्बल 1 वर्ष होऊन गेले होते आणि आपल्या पतीच्या मृत्यूनंतर वर्षात येऊन मात्र खूप हालाकीची परिस्थिती आली होती. त्या नेहमीच आजारी असायच्या आणि दुःखी असायच्या. त्यांच्या आजूबाजूच्या शेजारच्या बायका त्यांना भेटायला यायच्या आणि भेटायला आल्यानंतर त्यांना नेहमी म्हणायच्या, एवढा तरुण मुलगा आहे आणि बाप गेल्यानंतर साधा आईला डोकवायला सुद्धा आला नाही. आणि बाप गेल्यानंतर 10व्याच्या दिवशी बोलला होता, आता मी आईला शहरामध्ये माझ्यासोबत घेऊन जाईल. परंतु तो साधा आईची विचारपूस करायला फोनसुद्धा करत नाही. ही कुठली पद्धत आहे का? जवळजवळ आता गावातील सर्वच लोकांना समजले होते की विकासराव गेल्यापासून वर्षाताई हे एकट्या पडल्या आहेत. त्यांच्या मुलाच्या मित्रांना सुद्धा समजलं होतं की आपला मित्र आकाश त्याच्या आईला साधं डोकवायला सुद्धा येत नाही. म्हणून सगळ्या गावामध्ये आकाशला नाव ठेवण्याची कामं चालू झाली होती. परंतु या सगळ्यांवर पांघरून घालण्यासाठी वर्षाताई म्हणायच्या, नाही, माझा मुलगा तसा नाही आहे, तो नक्कीच मला नेण्यासाठी येईल. काही दिवसानंतर त्यांच्या मुलाचा निरोप आला. शेजारच्या काकूंना फोन आला. तेव्हा त्यांनी वर्षाताईंना सांगितलं, काकू, तुमचा मुलगा तुम्हाला आता कायमचा घेण्यासाठी येणार आहे. वर्षाताई आज खूप खुश होत्या, कारण 1 वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला गावाला आले होते. किंवा हे म्हणा की विकासरावांच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदाच गावाला आले होते. गेल्या वर्षी कोणत्या तरी गंभीर आजाराने विकासरावांचा मृत्यू झाला होता आणि वर्षाताई ह्या एकट्या पडल्या होत्या. तसं तर त्यांना एक मुलगीसुद्धा होती. तिचे लग्न त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात केलं होतं. परंतु तिचाही स्वतःचा संसार होता. त्यामुळे वर्षाताईंना आपल्या मुलीला माधुरीला त्रास द्यायचा नव्हता. तरी माधुरी महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असायची. परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वर्षाताई तिला समजावण्याच्या की माझ्याकडे जास्त विचार करत जाऊ नको, स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. परंतु माधुरी आपल्या आईला म्हणायची, आई, मला मान्य आहे की मी लग्नानंतर मुलीचे सासर तिची पहिली जबाबदारी आहे. पण आई, मी दादा आणि वहिनीच्या भरोशावर तुला सोडू शकत नाही. त्या दोघांना जर तुझी एवढीच काळजी असती तर बाबांच्या मृत्यूनंतर तरी तुला ते एकटीला सोडून गेले नसते. आणि तेच नाही तर सगळे नातेवाईकही म्हणतात की किती नीच मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आहे तरी त्याला लाज नाही की बाप गेल्यानंतर आपल्या आईला पलटून सुद्धा त्याने पाहिले नाही. परंतु जसा वर्षाताई आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहिला त्या सगळ्या गोष्टी विसरल्या होत्या. फक्त त्यांना एवढंच लक्षात राहिलं की उशिरा का होईना माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी आला आहे. आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे आकाश गावात फिरायला बाहेर निघाला तेव्हा त्याला ऐकायला मिळालं की आकाश जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा मित्र म्हणाले की किती मतलबी आहेस रे तू. तुझ्या आईला तुझ्याशिवाय तरी कोणी आणि तू आहे की आईला एकटे गावाला सोडून तू शहरात बायकोसोबत मजा करत राहत आहेस. तू गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे तिथे हे टोमणे त्याला ऐकावी लागली. आणि कोणीही चुकीचं म्हटलं नव्हतं ना, बरोबरच म्हणत होते सगळे. परंतु सत्य एवढंच वाटत होतं की आकाशला ते सहन करून घेता येत नव्हतं. खरं तर त्याला घरावर लोन घ्यायचे होते जे आईच्या नावावर होते. त्यामुळे तो गावाला आईजवळ आला होता फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी. आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा तो रागात आला घरी येऊन त्याने काहीतरी विचार केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हणाला, सपना, आपण दोघेही आज संध्याकाळी शहरात परत जाऊया. तुझे सामान पॅक करून घे. आणि नंतर आपल्या आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, तू सुद्धा आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरात चल. इथे गावाला एकटी राहू नकोस. आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकताच वर्षाताईंना खूप आनंद झाला होता. त्या खूप आनंदामध्ये आपले कपडे बॅगेमध्ये भरायला लागल्या होत्या. सुनेने सुद्धा आपल्या सासूबाईंची बॅग भरायला मदत केली होती. संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या आईला घेऊन शहरात निघाले. निघताना वर्षाताईंनी आपल्या शेजारच्यांचा निरोप घेतला. सर्वांना येते असं सांगून त्या निघाल्या. परंतु वर्षाताईंची एक शेजारीण महिला म्हणाली, बघितलं का बाई,
बाई, मी म्हणाले होते ना की माझा आकाश तसा नाहीये. तो मला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाणार. आणि बघ, आज मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत जात आहे. आता मला सुद्धा काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्या मुलीला माधुरीला सुद्धा काहीच त्रास होणार नाही. ती सुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते. चला बाय, आता निघते. एवढं बोलून वर्षाताई आपला मुलगा आणि सुनेसोबत शहरात निघून गेल्या. प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे आकाशने रस्त्यात एका हॉटेलवर गाडी थांबवली आणि म्हणाला, आई तू जेवून घे. तू घरी सुद्धा काहीच खाल्लं नाही आणि तसे पण आपल्याला खूप लांब जायचं आहे आणि तसेही आपल्याला प्रवासाला निघून घरून खूप वेळ झाला आहे. आता भूक देखील लागली असेल. आपल्यावर आपल्या मुलाचे असे प्रेम पाहून वर्षाताईंना सुद्धा खूप मनातून बरं वाटलं होतं. त्या विचार करत होत्या, माझा मुलगा खरंच किती काळजी घेतोय माझी. परंतु वर्षाताई म्हणतात, नाही बाळा, मला काही भूक लागली नाही. मी तुझ्यासोबतच जेवून घेईन. माझी मुलं उपाशी बसली आहे आणि मी जेवण करू. असं नाही बाळा, तुम्ही दोघेही चला, आपण सगळे मिळून जेवण करूया. नाहीतर मला सुद्धा भूक नाही. मी सुद्धा घरी जाऊन खाईन काहीतरी. आकाशने खूप प्रयत्न केला की वर्षाताईंनी जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरावे, परंतु त्या आपल्या मुलाच्या प्रेमापोटी कुठेच गेला नाही. आणि आईचा आग्रह पाहून आकाशला सुद्धा आईसोबत जावं लागलं. आकाश आईसोबत ह्याच कारणासाठी जात नव्हता की त्याला त्याचं काम करायचं होतं, परंतु आईने खूप आग्रह केल्यानंतर आकाश आईसोबत जाण्यासाठी तयार होतो. खूप शांततेने गाडीतून उतरला आणि आपल्या आयुष्यभर जेवण करायला गेला आणि सोबत त्याची पत्नी सुद्धा होती. तिघांनी तिथे जेवण केलं आणि तिथून निघाले. रात्री खूप उशिराही तिघेही घरी पोहोचले होते, त्यामुळे घरी जाऊन ते असे झोपले. सकाळी उठले तेव्हा सुनबाईने वर्षाताईंना खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला आणि खूप सेवा देखील केली आणि असेच 2 आठवडे निघून गेले. वर्षाताई आपल्या मुलासोबत सुनेसोबत तिथे आनंदात होत्या, खूप खुश होत्या. सुनबाई खूप चांगली आहे आणि खूप सेवा करते माझी, असं म्हणून त्या मनातून खूप सुखी होत्या. आकाश आपल्या आईला बोलत होता, आई आता तू इथे राहायला आली आहेस. गावाकडचे घर रिकामेच असते. मी असा विचार करत होते की आपण गावाकडचे घर विकायचे का? मग त्या पैशाने मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट करेल. वर्षाताईंनी नकार दिला. मग परत विचार केला की आता तर आपल्याला आपल्या मुलाजवळ आणि सुनेजवळच राहायचं आहे. मग गावाकडच्या घराचं करायचं तरी काय? तिथे परिवारासोबत असतो, तिथेच घर बनते. आणि हाच विचार कदाचित वर्षाताईंनी त्यांच्या जीवनात खूप मोठी चूक करून घेतला. प्रॉपर्टी आपल्या नावावर केल्यानंतर आकाशने एके दिवशी सकाळी सकाळी म्हणाला, आई चल, तुला मी मंदिरात घेऊन जातो. तिकडे खूप छान मंदिर आहे. आज मंगळवार सुद्धा आहे. अंबाबाईचे दर्शन घे. थोड्या वेळ आपण मंदिरामध्ये बसू, म्हणजे कसं आपलं मन प्रसन्न होऊन जाईल. आकाशचं बोलणं ऐकल्यावरती वर्षाताईंना देखील असं वाटलं, अरे बाबा, गावाकडून येऊन खूप दिवस झाले आहे. आकाश म्हणतोय तर आपण त्याच्यासोबत मंदिरात जाऊ, म्हणजे आपलं मन सुद्धा तेथील भजनाने भक्तीने प्रसन्न होईल. आकाश आईला मंदिरात घेऊन गेला, परंतु त्याचा काही दुसरा वेगळाच उद्देश होता. त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळा प्लॅन तयार केला होता, परंतु वर्षाताईंना ते समजलेच नाही. त्या बिचाऱ्या आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात निघून गेल्या. मंदिरात पोहोचल्यानंतर आकाश म्हणाला, आई तू आतमध्ये जाऊन दर्शन कर, तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो. इथे जवळच माझे छोटेसे काम आहे, ते पूर्ण करून मी तुला परत घ्यायला येतो. तोपर्यंत तू देवीची आरती कर आणि तिथेच थोडा वेळ शांत बस. वर्षाताई आतमध्ये मंदिरात गेल्या आणि जाऊन पूजा पाठ करायला लागल्या आणि आकाश सुद्धा आपल्या आईला सोडून तिथून निघून गेला. वर्षाताई मंदिरात येऊन आता 1 तास उलटून गेला होता, परंतु देवीच्या आरतीमध्ये पूजेमध्ये कसा 1 तास गेला हा त्यांनाही माहीत पडला नाही. त्यानंतर आता त्या आपल्या मुलाची वाट पाहत बसल्या होत्या. त्यांना वाटलं होतं त्यांचा मुलगा आता त्यांना नेण्यासाठी येईल, परंतु आता 2 तास उलटून गेले होते. त्या असल्या मंदिरामध्ये बसल्या होत्या. आता दुपारचे 12:30 वाजून गेले होते.
डोक्यावरती ऊन येत होतं, परंतु आकाश काय अजून देखील त्यांना घेण्यासाठी आला नव्हता. मंदिरातील गर्दी हळूहळू कमी झाली. सगळेजण घरी गेले होते. राहिल्या होत्या त्या फक्त वर्षाताई आणि मंदिरातील पुजारी बाबा. आता कडक ऊन झाले होते आणि वर्षाताई सकाळी नाश्ता करून आल्या होत्या, परंतु त्यांना आता खूप भूक लागली होती. मंदिरातून बाहेर निघाल्या आणि तिथेच आसपास आकाशला शोधायला लागल्या. कितीतरी तास तिथेच बसून राहिला, परंतु जेव्हा दुपारचे 2 वाजले आणि आकाश त्यांना घ्यायला आला नाही, तेव्हा त्या खूपच काळजीत पडल्या होत्या. परंतु त्या तरी काय करू शकत होत्या? नाही त्यांना घराचा पत्ता माहीत होता किंवा नाही त्यांना मुलाचा किंवा सुनेचा मोबाईल नंबर माहीत होता. बिचाऱ्या जाणार तरी कुठे होत्या? अनोळखी शहर, अनोळखी माणसे आणि वरून त्यांना ही सुद्धा गोष्ट माहीत नव्हती की इथून जायचं तरी कसं घरी. आणि मी स्वतःच्या घराचा पत्ता शोधत गेले आणि आकाश मला घेण्यासाठी आला तर आमची दोघांची चुकामुक होईल, म्हणून त्या तिथेच बसून राहिल्या. आता काळजीत पडल्या होत्या आणि आपल्या मुलाची वाट पाहत पाहत मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्या होत्या. विकासरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे कमजोर झाल्या होत्या, परंतु आता सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळे आता त्यांना ते सहन होत नव्हतं. काही वेळानंतर त्या बेशुद्ध होऊन तिथेच पायऱ्यांवरती पडल्या. त्यावेळेस एक माघातली काळी गाडी समोर येऊन थांबली. त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि म्हणाला, "अरे काकू, तुम्हाला लागलं तर नाही ना?" वर्षाताई बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडण्याचा मारलं तेव्हा त्यांचे डोळे उघडले, परंतु त्या खूपच घाबरल्या होत्या. शुद्धीमध्ये येताच आकाश आकाश ओरडायला लागल्या. त्यांना आपल्या मुलाच्या घराचा पत्ता तर माहीत नव्हता, परंतु त्यांना त्या शहराचे नाव माहीत होते. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा समोर एक मुलगा उभा होता, जो खूप काळजी घेत होता. वर्षाताईंनी शुद्धीवर येताच तो म्हणाला, "काकू, तुम्ही इथे बेशुद्ध झाला होता, त्यामुळे तुम्ही माझ्या गाडीपुढे येऊन पडला. परंतु या लोकांना वाटले की मी तुम्हाला गाडीने धक्का दिला आहे. आता तुम्हीच या लोकांना सांगा की हे चुकीचा विचार करत आहे." वर्षाताई म्हणाल्या, "हो बाळा, मी बेशुद्ध झाले होते, यामध्ये तुझी काहीच चुकी नाही." वर्षाताई जेव्हा हे म्हटले तेव्हा त्या मुलाला बरं वाटलं आणि बाकीचे लोक तिथून निघून गेले. मग तो मुलगा म्हणाला, "काकू, तुम्हाला अशक्तपणा आला आहे. कदाचित त्यामुळे तुम्ही चक्कर येऊन खाली पडल्या. परंतु इतक्या कडक उन्हामध्ये तुम्ही इथे उभ्या का आहात? जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला तुमच्या घरी सोडू का मी?" वर्षाताईंना तर एवढेच माहीत होते की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो, या व्यतिरिक्त जास्त काहीच त्यांना माहीत नव्हते. वर्षाताई त्या मुलाला म्हणाल्या, "बाळा, मी माझ्या मुलासोबत सकाळी या मंदिरात आले होते, परंतु अजूनही परत आला नाही तो." तेव्हा मुलगा म्हणाला, "मग तुम्ही मला घराचा ॲड्रेस सांगा, मी तुम्हाला घरी सोडून येतो." वर्षाताई म्हणतात त्या मुलाला, "मला शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहीत नाही." हे ऐकून तो मुलगा म्हणाला, "चला, काहीच हरकत नाही. तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट बघत राहणार? तुम्ही माझ्यासोबत चला, आपण त्या शहरात पोचू. मग घराचा पत्ता कसा शोधायचा तो विचार करू. काकी, माझा दादा पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. लवकरच तुमच्या मुलाला शोधून काढेल." तो मुलगा वर्षाताईंना घेऊन निघून गेला. वर्षाताईंनी सांगितले होते की त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. तो पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहतो. तेव्हा तो मुलगा सुद्धा म्हणाला की मी सुद्धा पुण्यातच राहतो, माझा परिवार सुद्धा माझ्यासोबतच राहतो. पुण्यात प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारात पडला की आता काय करायचे. त्याने आपल्या दादाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजून सांगितली. त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ आला आणि येऊन त्याने वर्षाताईंना पाहिले. मग विचारले की "काकू, तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होतात?" तेव्हा वर्षाताईंनी सगळं काही सांगितलं की कसं सकाळी आकाश त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता आणि त्या सकाळीच मंदिरात पोहोचल्या होत्या आणि आता तर संध्याकाळ झाली होती. त्यामुळे त्या मुलासोबत आपल्या होत्या, कारण त्यांना वाटले की जर आपण या शहरात पोचलो तर कसेही करून घरापर्यंत पोचू. कारण जो मुलगा आता आला होता त्याचे नाव सुधीर होते. तो पोलीसमध्ये होता, त्यामुळे सुधीरला समजायला वेळ लागला नाही की आकाशने आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांना मंदिरात सोडले आहे.
म्हणून आता सुधीर वर्षाताईंना म्हणाला, काकू मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्ले नाही. इकडे या, पहिले काहीतरी खाऊन घ्या, मग तुमच्या मुलाला आपण सगळे मिळून शोध घेऊया. वर्षाताईंना तर खूप जोराची भूक लागली होती, परंतु त्यांना अनोळखी मुलावर ओझं व्हायचं नव्हतं. म्हणून त्या म्हणाल्या, नाही बाळा, एकदा माझा मुलगा भेटला की आरामात बसून मी खाऊन घेईन. तुम्ही दोघे खाऊन घ्या. ते दोघेही म्हणाले, आम्ही तर जेवणारच आहोत काकू, आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे? जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणू. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुद्धा तुमच्या मुलांसारखेच आहोत. विचार करू नका. आमची ही आई तुमच्याच वयाची आहे. तुम्ही आम्हाला तुमची मुलं समजा आणि चला आता जेवण करून घ्या, म्हणजे तुम्हाला उभं राहण्यासाठी ताकद येईल. त्या दोन्ही मुलांनी वर्षाताईंना जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले. तेव्हा सुधीर म्हणाला, काकू रात्र खूप झालेली आहे. मी उद्या तुम्हाला सकाळी तुमच्या मुलाजवळ सोडून येईन. आता तुम्ही आरामात आमच्या घरी इथे झोपा. इकडे आकाश ऑफिसवरून घरी येऊन आनंदात टीव्ही बघत होता. तेव्हा त्याच्या बायकोने विचारलं की आकाश, आई कुठे आहे? तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेला होता, त्या सकाळपासून घरी आल्याच नाही. तेव्हा आकाश म्हणाला, नाही आली तर येईल, आता कुठेतरी आसपास फिरत गेली असेल. तेव्हा त्याची बायको म्हणाली, परंतु आई तर तुमच्यासोबतच गेल्या होत्या, मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात? आकाश, मला सांगा. आकाश, तुम्हाला ऐकायला येत नाही का? आकाश जोरात ओरडला. काय आकाश आकाश लावून धरले आहे? वेडी झाली आहे का? आणि इतकी काम मरत आहेस का? ती माझी आई होती, तुझी नाही. मी पाहीन ते तिच्यासोबत काय करायचं ते. जिथे पाहिजे तिथे सोडू शकतो. तू तुझ्यावर लक्ष दे. माझ्या आईचा तू जास्त विचार करू नकोस. मी माझं बघून घेईन आणि परत गोष्टींवरती माझ्यासोबत बोलू नकोस, लक्षात ठेव. आकाशने मोठ्या आवाजात सपनाला सुनावलं. आकाशची बायको म्हणाली, माझ्या तर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहे, पण कदाचित तुम्ही विसरले आहात की त्यात तुमच्या आई आहेत, ज्यांना तुम्ही त्रास देण्यासारखी एका अनोळखी जागेवर सोडले आहे. एक लक्षात ठेवा, आपल्या कर्माचे फळ ह्या जन्मात मिळते. आकाश, विसरू नका ह्या गोष्टीला की जे पेराल तेच उगवते, आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही. आकाशची बायको एवढे बोलून खोलीत निघून गेली. तिकडे वर्षाताईबद्दल सुधीरने आपल्या घरात सगळ्यांना सांगितले होते. त्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. वर्षाताई फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होत्या. दुसऱ्या दिवशी आकाश आपल्या कामावर निघून गेला, परंतु काल रात्री त्याच्या बायकोच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी असर झाला होता. त्या विचारात त्याला रात्रभर झोप आली नाही. त्याला मधून मधून सतत असं वाटायचं की मी काही चुकीचं तर केलं नाही ना. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना रस्त्यामध्ये एक आई आपल्या मुलाला कडेवर घेतलेलं, जी स्वतः अपंग होती, कधी आपली काठी सांभाळत होती तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला. हे सगळं बघून आकाशला ते सगळं काही आठवू लागलं की जे बालपण त्याने आईच्या प्रेमात घालवले होते. हे सगळं आठवू लागलं. त्याला कधी लागलं तर त्याची आई त्याची किती काळजी घ्यायची. तो थोडा जरी आजारी पडला तर त्याची आई किती टेन्शनमध्ये यायची. तेव्हा त्याची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीवर झोपलेल्या महिलेवर गेली, जिच्या पायांना इतके लागले होते की त्यातून रक्त निघत होते. ती महिला दुखण्यामुळे त्रस्त झाली होती आणि तिच्या डोळ्यांमधून आपोआपच पाणी वाहत होते. तेव्हा आकाशला त्या महिलेत आई दिसली आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आता त्याला आपण केलेल्या वाईट कृत्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता. आकाश आपल्या आईच्या प्रेमात पडला, लाडाला विसरला होता. ते सगळं त्याला आठवू लागले आणि लगेच त्याने विचार केला की मी चुकलो आहे, मला आईचा शोध घ्यायला पाहिजे. आकाश लगेच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोहोचला, जिथे त्याने त्याच्या आईला सोडले होते. परंतु इथे दूरपर्यंत त्याला आई दिसली नव्हती. आसपासच्या लोकांना त्याने विचारले, आपली आई कशी दिसत होती ते सांगितले. आईचा फोटो दाखवला. तेव्हा तिथल्या हारवाल्या दुकानवाल्यांनी सांगितलं की काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप वेळ एक म्हातारी बसली होती. कितीतरी वेळ कोणाची तरी वाट पाहत होती, परंतु तिला कोणीच घ्यायला आले नाही. मग ती बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडीसमोर येऊन पडली. हे ऐकताच जसं काय आकाशचा जीवच निघून गेला होता. तो विचार करू लागला की मी किती स्वार्थी आहे. ज्या आईने मला इतकं प्रेम देऊन माझं लाड करून मला लहानाचं मोठं केलं,
मला इतकं काही शिकवलं. माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती लढली, कष्ट केले. तिने तिच्या जीवाची पर्वाही केली नाही. त्याच्या आईला आज मी मरणाच्या दारात ढकलले आहे. त्याच आईचे मी पोटसुद्धा भरू शकलो नाही. इतक्यात त्या हारवाल्याची बायको आली आणि म्हणाली की परंतु त्याची ठीक नव्हती. तो मुलगा त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला. त्या फक्त बेशुद्ध झाल्या होत्या. हे ऐकून आकाशला थोडं बरं वाटलं, परंतु काळजीत पडला की शेवटी त्याची आई आता कुठे आहे. तो तिथून निघाला आणि आपल्या आईला शोधू लागला. नाश्ता करून वर्षाताईंना घरच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खूण आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला सुधीरने. तेव्हा वर्षाताईने सांगितलं की हो बाळा, माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो, जिथे 3-3 बिल्डिंग शेजारी आहेत आणि त्यांचा तिरंग्याचा रंग दिलेला आहे. आमच्या बिल्डिंगचा रंग सफेद आहे आणि आमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठे हॉस्पिटल आहे. त्यावर मोठ्या अक्षरात GP आणि पुढे काय लिहिलं आहे ते बाळा मला वाचता आले नाही. सुधीरने शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगचे फोटो नेटवरून काढले आणि मग GP हॉस्पिटल सर्च केले, कारण वर्षाताईंचा मुलगा एका चांगल्या सोसायटीत राहत होता, ज्याचे फोटो नेटवर पडले होते. बिल्डिंगचे कलर पाहून वर्षाताईंनी ओळखले की हा बाळ आहे. बाळा, हा माझाच मुलगा याच बिल्डिंगमध्ये राहतो. आणि मग हॉस्पिटलचा फोटो दाखवून सुधीरने कन्फर्म केलं की वर्षाताईंना घेऊन त्यांच्या घरी सोडवायला निघाला. बिल्डिंग तर मिळाली, परंतु कोणत्या मजल्यावर आहे, फ्लॅट नंबर कोणता आहे, त्यांना काहीच कल्पना नव्हती. परंतु सुधीरने सेक्युरिटी गार्डला बोलून आकाशच्या नावाने फ्लॅट नंबर माहिती करून घेतला आणि वर्षाताईंना घेऊन त्यांच्या घरी गेला. वर्षाताईंच्या सुनेने दरवाजा उघडला तेव्हा वर्षाताईंना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. म्हणू लागली, आई तुम्ही बरे आहात ना? आई, काही त्रास तर झाला नाही ना? तेव्हा सुधीर तिला म्हणाला, बस झाला हा ड्रामा, बंद कर. हे सांग की तुझा नवरा कुठे आहे? वर्षाताई सुधीरकडे पाहू लागली आणि म्हणाली, बाळा असं का बोलतोयस? तेव्हा सुधीर म्हणाला, बरोबर बोलत ते काकू. विचारा तुमच्या सुनबाईला, हिच्या सांगण्यावरूनच तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिले असेल. वर्षाताईची सून शांत बसली, कारण तिला माहीत होते की ही चुकी तिच्या नवऱ्याची आहे आणि वरून सुधीर त्याच्या पोलिसांच्या कपड्यात होता. त्यामुळे जास्त काही न बोलण्यात तिने भलाई मानली. आणि इकडे तिकडे आकाश वेड्यासारखा त्याच्या आईला शोधत होता. त्याचे मन भावनांनी भरले होते. तो पूर्ण दिवस आपल्या आईला शोधत होता. तेव्हाच त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला. ती म्हणाली, आकाश तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. तसे पण आकाश कामावर गेला नव्हता. तो घरी आला आणि घरी येत असल्याने पाहिले की दरवाजाच्या त्याच्या आईने उघडला आहे. एका क्षणासाठी तर तो विश्वास ठेवू शकला नाही. मग रडत रडत आपल्या आईला मिठी मारली आणि आईची माफी मागली. तेव्हाच बाहेर येताना सुधीर म्हणाला, वा काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा, वा रे वा. सुधीरने आकाशची कॉलर पकडली होती आणि म्हणाला, जर आज नंतर मला माहीत पडले की आईसोबत असे काही झाले आहे जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे, तेव्हा मी तुला सोडणार नाही. वर्षाताईंना तर आता काही समजत नव्हते. त्या म्हणाल्या, सुधीर बाळा तू हे काय करत आहे? तेव्हा सुधीर म्हणाला, काकू तुम्ही खूप भोळे आहात. तुमच्या मुलाने तुम्हाला मुद्दाम मंदिरात सोडून दिले होते, हो की नाही आकाश? खरं बोल. त्यावेळी आकाश बोलला, हो पण आई, यामध्ये फक्त माझी एकट्याची चूक आहे. तू गेल्यानंतर सपनाने मला 100 प्रश्न विचारले, परंतु मी तिला देखील ओरडलो. आई, ती तर तुझी काळजीच करत होती, परंतु मी चुकीचं पाऊल उचललं. यामध्ये तिची काहीच चूक नाही आहे. हे ऐकून वर्षाताईंना खूप मोठा धक्का बसला होता. त्या आकाशकडे पाहायला लागल्या तेव्हा आकाश त्याच्या पायांवर पडला, जोरजोरात रडायला लागला आणि रडताना म्हणू लागला, आई मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी माझ्या स्वार्थासाठी आंधळा झाला होतो ग. पण मला तुझे वागणे बोलणे सगळंच खटकू लागले होते. तेव्हा सुधीर म्हणू लागला, खटकू लागलं होतं म्हणजे? की त्यांना रोखण्यासाठी कोणीच नाहीये. तू तर रात्री उशिरा आला तर कदाचित तुझी बायको जेवण बनवायला आळस करेल, परंतु तुझी आई तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही. देवाने तुला हे जे अनमोल वरदान दिले आहे त्याची कदर कर. याची काहीच किंमत होऊ शकत नाही. हे जे आईवरचे प्रेम आपल्याला मिळत आहे ना, ते खूप अनमोल आहे, किमती आहे. जगात कितीतरी अशी मुलं आहे जे दिवस रात्र तडफडत असतात, परंतु त्यांना आईबापाचे प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबात आई वडील नसतात. आकाशला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता.
सुधीर वर्षाताईंना बोलून निघून गेला होता की काकू आता मी येतो आणि काकू आता मी अधूनमधून कायमच येत राहील. जर कोणता त्रास होत असेल तर मला नक्की सांगा, असं बोलून सुधीर तिथून निघून गेला. परंतु त्यानंतर आकाशला त्याची चूक लक्षात आल्यानंतर त्याने आईला इतका छान प्रकारे सांभाळ केला की आई नेहमी आपल्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक करत राहायची. तर मित्र आणि मैत्रिणींनो, वर्षाताई इतक्या साध्या भोळ्या होत्या की त्यांचा मुलगा इतक्या खालच्या पातळीला जाऊन त्यांच्यासोबत वाईट कृत्य करेल याच्यावर त्यांचा साधा विश्वास सुद्धा नव्हता. परंतु देवाने वेळेतच त्याला त्याची चूक सुधारण्यापासून वाचवले. म्हणून वर्षाताईंना त्यांचा मुलगा आणि सून परत मिळाली. आपले आईवडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपले आई बाबा सासू सासरे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा, कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात. फक्त हाच विचार करत असतात, परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचा कायम प्रयत्न करत राहा. नंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही, कारण प्रत्येक वेळेस सुधीर किंवा त्याचा भाऊ भेटेल असेही नाही. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.